सकाळची सुरुवात झालेली आहे फिरण्यापासून. तर इथे सकाळी-सकाळीच व्हिडिओला मी सुरुवात केलेली होती. तर इथं मी फिरायला आलेली होती. आम्ही जिथं राहतो ना, तिथं छान असं मोकळा एरिया असल्यामुळं आणि छान रोड पण बनवलेला आहे. तर बरेच जण तिकडे सकाळी-सकाळी फिरायला असतात. तर माझ्यासोबत पाठीमागच्या जाधवताई होत्या फिरायला. तर फिरून आले. त्याच्यानंतर लगेच गरम पाणी घेतलं. आज आहे ना मध टाकून आहे ना, मी गरम पाणी घेतलेलं आहे. म्हणजे कधी मध टाकून पण घेत असते. लिंबू असं वेगवेगळं थोडंसं मग आपल्याला प्यायला पण चांगले वाटते. त्याच्यानंतर पाणी पिऊन झालं. लगेच मग मी स्वयंपाकाची तयारी. कारण मला देवांच्या पप्पांचा, देवांचा टिफिन द्यायचा होता. आलू वांग्याची भाजी असते ना मिक्सवाली, तर तीच बनवायची होती. थोडीशी जास्तीची बनवायची आहे. कारण बऱ्याच जणांना स्कूलमध्ये ना माझ्या हातची भाजी आवडते. तर इथं लगेच मग मी कटिंग करून घेतलेले, आलू कट करून घेतलेले, त्याच्यामध्ये वांगे कट करून घेतले. इथं एक टमाटरसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करणार आहे, ते कट केलं, सांबार ॲड केला आणि सगळं जे कटिंगचं म्हणजे असतं ना, तर ते सगळं मी एकदाच कट करून घेत असते. म्हणजे पटापट मग अशा फोडण्या पण देता येतात. देवांशला भेंडी ना प्रचंड आवडते. तर त्याच्यामुळं इथं मग त्याच्यासाठी भेंडी बनवायची होती, तर ती पण सुद्धा कट करून घेतलेली आहे. सगळ्याच मुलांना सहसा भेंडी आवडते. तर त्याला दररोजही दिली ना, तरी पण तो आवडीनं खातो. लगेच इथं मग मी आलू वांग्याच्या भाजीला फोडणी देऊन दिलेली आहे. याची डिटेल रेसिपी ना मी लाँग व्हिडिओमध्ये ॲड केलेली आहे. तुम्ही तिथं जाऊन चेक करू शकता. पण मी इथं झटपट तुम्हाला सांगते. गॅसवरती कढई टेकवली, त्याच्यामध्ये तेल ॲड केलं, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कांदा, टमाटर, ठेचून घेतलेलं लसूण ते सगळं ॲड केलं आणि त्याच्यामध्ये आपले बेसिक मसाले टाकून आलू वांगे कट केलेले होते ना, तर ते ॲड केले. एका साईडनं लगेच भेंडीसुद्धा फोडणी देऊन दिलेली. तर थोडासा भाज्या शिजायला वेळ होता, तोपर्यंत चहा घेतला आणि इथे मस्तपैकी अशी आलू वांग्याची भाजी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये सांबार ॲड केला आणि देवांशला थोडासा कूट आवडतो ना भाज्यांमध्ये, तर इथं भेंडीच्या भाजीमध्ये ना शेंगदाण्याचा कूट ॲड केला आणि ती भाजी पण शिजून झालेली होती. आलू वांग्याची भाजी तुम्ही पाहू शकता एकदम मस्त झालेली होती. लगेच गॅसचा ओटा क्लीन करून घेतलेला आहे. मग सकाळी-सकाळी जर गॅसचा ओटा क्लीन केला जेव्हाच्या तेव्हा, तर पटकन पण होतात कामं. तर इथं मस्त असा गॅसचा ओटा क्लीन करून झाला. नंतर लगेच मग मी बेडरूममध्ये आलेले होते. आज बेडशीट धुवायचे होते. खूप दिवस झाले बेडशीटच धुतले नव्हते. नळ पण आलेले, तर म्हटलं चला मशीनलाच लावून देऊ. तर इथं मग मी बेडशीट म्हणजे काढून घेतलेलं पहिलेवालं आणि नवीन बेडशीट इथं याच्यावरती टाकून देते. इथं जो कॉट बनवलेला आहे ना, त्याला स्प्रिंग लावल्यामुळं ते इझिली वरती पण जाते आणि खाली पण येते. त्याच्यानंतर बेडरूममधली थोडीशी क्लिनिंग करून घेतलेली आहे. थोडंसं वरच्यावर जर आपण थोडीशी अशी क्लिनिंग करत राहिलं ना, तर घर पण फ्रेश राहतं. इथं छान असं चिमण्यांनी घरटं बनवलेलं आहे. तर हे पण मी लाँग व्हिडिओमध्ये थोडीशी त्यातली माहिती टाकलेली आहे. नळ आलेले ना, तर आज कार्पेटसुद्धा धुतलेले, पायपुसणे धुतलेले. एकाच व्हिडिओमध्ये सगळं शेअर नाही करता आलं, एका दिवसाचं रुटीन. तर पुढच्या व्हिडिओमध्ये अर्धं शेअर करणार. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.